6.5 लाखाचा जर तहसीलदाराचा उत्पन्नाला काढायचा असेल तर तो योजनेतून कर्ज का घेईल, हे महामंडळाला पहिले लक्षात येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आता ह्या नियमामुळे झालंय काय की बरेचसेच महामंडळामध्ये रजिस्ट्रेशन मोठ्या प्रमाणात होत नाहीये, खूप कमी प्रमाण झाले. कारण का, जर तुम्ही तलाठी आणि तहसीलदारांच्याकडे 6.5 लाखाच्या वरती उत्पन्नाचा दाखला जर तुम्ही मागायला जाता, बहुतांश आपला महाराष्ट्रातील तरुण हा शेतकरी वर्ग आहे, आपले लाभार्थी शेतकरी आहेत आणि त्यांना शेतीपूरक व्यवसाय करायचा असतो. आता त्यांना मला सांगा, त्यांना महामंडळाचं हे लक्ष द्यायला पाहिजे, त्यांना 6.5 लाखाच्या वरती त्यांचं उत्पन्न जर नसेल तर त्यांना 6.5 लाखाच्या वरती तलाठी किंवा तहसीलदार उत्पन्नाला कसा देतील? त्यांचं रेशन कार्ड केसरे, ते दारिद्र्य रेषेखाली कधी कधी असतात, मग त्यांचं उत्पन्न दाखला त्यांच्या एकंदरीत शेतीच्या माध्यमातून 70-80 हजार, 1 लाख किंवा 60,000 किंवा 1 लाखाच्या आतमध्ये असं उत्पन्न दाखला निघतात, बहुतांश शेतकऱ्यांचे निघतात. मग हे महामंडळ लक्षात का येत नाहीये? मग कुठेतरी मराठा समाजाची अडवणूक चालू आहे का? कुठेतरी मराठा समाजाने उद्योगात येऊ नये का? मग